चला आता देवपूजा झाल्यानंतर आहे ना मस्तपैकी आम्ही चहा वगैरे केली. सर्व काही आवरून झालेलं होतं. नाश्ता वगैरे पण झालेला होता. त्यानंतर ना मी साईडला वालपापड्या शिजायला टाकलेल्या होत्या. वालपापड्या तर तुम्हाला माहितीच असेल. त्या दिवशी मंगळवारच्या बाजारात गेलो होतो ना आम्ही, तिथून आणल्या होत्या त्या वालपापड्या, पण भरपूर भाजीपाला आणला होता. त्यानंतर चला म्हटलं आता पीठच भिजून घेते. आधी तर चपात्याच करून घेते म्हटलं. मस्तपैकी असं पीठ भिजून घेतलं होतं मी. त्यानंतर इथं चपात्या पण करून घेतलेल्या आहे मी. आणि काय झालं ना, पीठ भिजून मुरायला ठेवलेलं होतं मी, तर थोडंसं ते पातळ झालं, म्हणजे मुरायला ठेवलं म्हणजे खूपच जास्त वेळ मुरत गेलं ते, त्यासाठी ना थोडंसं पातळ झालं. तरी पण इतक्या छान चपात्या येत होत्या ना, एकदम भारी चपात्या येत होत्या. एवढे आपल्याला थोडंसं पीठ जास्त लावावं लागतं, पण चपात्या खूपच छान येत होत्या. त्यानंतर एक मागे एक चपात्या करतच गेले मी. पटापट, पटापट, पटापट लाटल्या पण गेल्या, कारण की पीठ आलंच झालेलं होतं ना, त्यासाठी पटापटच लाटल्या गेल्या त्या. आणि बघा चपात्या टाकायची पण एक स्ट्रिक असते किंवा पद्धत असते. हे बघा मस्तपैकी असं पीठ छान मळून असं मुरत ठेवलं का असा गोळा घ्यायचा, त्याला मस्त असं चोडून घ्यायचं, गोळा करायचा आहे. असं लाटून घ्यायचं आहे, थोडंसं तेल लावायचं. वरून पीठ टाकलं नाही टाकलं तरी पण चालतं. असं आहे ना दोघं बाजूने असं चाळं बनवून घ्यायचं आणि असं पिठामध्ये हे करून असं लाटून घ्यायचं. पटापट चपाती लाटली जाते. आणि बघितली ना तुम्ही ती चपाती किती फुगलेली होती. सर्वच चपात्या अशा फुगतात मस्त. थोडंसं आलंच पीठ राहिलं ना, त्याच्या चपात्या खूप छान फुगतात. आता ही पण चपाती आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची. एक चपाती तुम्हाला मी पूर्णपणे, ही पद्धत नसेल ना तुम्हाला, तर मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो बघा. असा गोळा घ्यायचा, त्याला असं थोडंसं लाटून घ्यायचे. मध्ये तेल लावून घ्यायचं, पीठ लावून घ्यायचं आणि फक्त असं मोदकासारखं त्याला गोळा करून घ्यायचं. हे बघा. जसं आपण मोदक बनवतो ना तसं करून घ्यायचे आणि ही बोंडी नाही अशा प्रकारे असं दाबून घ्यायची आणि आता लाटून घ्यायची मस्तपैकी. असं पिठामध्ये तर बुडवून घ्यायचे आधी, त्यानंतर असे एकसारखे लाटून घ्यायचे. आणि लाटताना पण एक लक्षात घ्यायचं, हे बघा मध्ये नाही लाटायची जास्त करून, आजूबाजूनेच चपाती लाटायची कधी पण. हे बघा अशा प्रकारे ना आजूबाजूनेच लाटायचे, मध्ये आपोआप बारीक होते ते. नाहीतर तुम्ही मध्ये जर लाटणार ना तर आजूबाजू जाड राहून जाते आणि मध्येच बारीक होते. तशामुळे आपली चपाती अजिबात फुलत नाही. त्यासाठी ना अशी एकसारखी चपाती लाटायची आहे. तर आता त्याला आधीची चपाती मी काढून घेतली आणि आता ही चपाती टाकलेली आहे बघा. आता ही पण चपाती तुम्हाला मी फुलवूनच दाखवणार आहे. आणि अशा प्रकारे सर्व काही चपात्या मी आता इथं करून घेणार आहे. आणि वालपापड्या आता मी शिजायला टाकलेल्या होत्या साईडला. तर बघा त्या पण शिजल्या का नाही, त्या पण आता चपात्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा असं मस्तपैकी करायची ना चपाती, तर छान अशी फुलते ती आणि मऊसूत राहते. आता हिला पलटून घ्यायची. हे बघा, बघा कशी फुलते, एकसारखी फुलते मस्त. आणि चपाती आहे ना तुम्ही 2 दिवस जरी ठेवलात ना तरी खराब पण होत नाही आणि असं मऊसूतच राहतात. हे बघा अशा प्रकारे चौफेर जर चपाती फुलली ना तर मधला भाग वेगळा आणि आजूबाजूचा भाग वेगळा. आता ती पण काढली गेली. आता ही दुसरी टाकलेली मी. आणि बघा सर्वच चपात्या माझ्या अशाच फुलतात. खूप छान आणि खूप मस्त. तर अशा प्रकारे ना तुम्हाला आहे ना एकदा पीठसुद्धा मी भिजवून दाखवणार आहे. कशा पद्धतीने मी पीठ भिजते ते. नंतर पुन्हा ही एक चपाती बघा. सगळ्या चपात्या माझ्या अशा एकसारख्या लाटलेल्या राहतात आणि एकसारख्याच अशा फुलतात मस्तपैकी. चला आता अशा प्रकारे चपात्या पण आपल्या झालेल्या आहेत. तर त्यानंतर इथं आहे ना दूध पण गरम करून साईडला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर बघूया आपल्या वालपापड्या झाल्या की नाही. आणि बघा छान मस्तपैकी वाफून झालेल्या आहे. कारण की त्या पोपट्या वालचे दाणे होते ना, ते पण मी थोडेसे मिक्स टाकून दिलेले वालपापड्यांमध्ये. तर चला आता गॅस पेटून मी तर कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, थोडं जिरं टाकलं आणि आपल्याला आहे ना 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. त्यानंतर टमाटे टाकून घ्यायचे आणि याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता याला आहे ना आपल्याला परतून घ्यायचे. टमाटे मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि मिरचीसुद्धा आणि लसणाची पेस्टसुद्धा. तर अद्रक होतं पण अद्रक आता संपून गेलेलं आहे. त्यानंतर मी त्यांना खायची चटणी टाकलेली आहे, थोडीशी रेग्युलर यूजची चटणी टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना इथं जे काही मी आता वालपापडी शिजवून घेतलेले होते ना, ते आपल्याला इथं टाकायचे. आधी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे.
हे बघा आणि बाजारातनं भरपूर सारी कोथिंबीर आणलेली आहे ना मी तर आणि कोथिंबीर शिवाय तर भाज्या किंवा खिचडी असं काही असं स्वाद येत नाही त्याला कोथिंबीर शिवाय. त्यासाठी आहे ना मी कोथिंबीरसाठीच खास गेली होती बाजारात आणि भाज्यापाला पण नव्हता आमच्याकडे. तर बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर, चटणी वगैरे सर्व काही असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली एकच नंबर दिसते. थोडीशी चटणी टाकावी लागणार कारण की थोडं फिकटच दिसतंय ते. तर बघा आता चवीनुसार इथं मीठ पण टाकलेलं आहे मी आणि थोडी अजून चटणी टाकलेली आहे. माझी रोजची चटणी टाकलेली आहे. म्हणजे रोज जी चटणी यूज करते ना मी ते इथं टाकून घेतलेली आहे. त्यानंतर परत अजून कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला इथं. आणि ही भाजी आहे ना खूपच छान लागते. एक नंबर भाजी आपली इथं झालेली आहे बघा. इतकी भारी लागते, इतकी टेस्टी लागते ना तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. आणि ते छोटे-छोटे ते पोपट्या वाल राहतात ना त्याचे दाणे टाकलेले मी इथं. वॉव! एकच नंबर.